मनापासून स्वागत आहे 95 बिग FM ची. मी आरजे चेतना आणि मी आरजे ॲडी. बिग मराठी एंटरटेनमेंट अवॉर्ड सीझन 3. आणि यावेळेसचं सीझन खूप जास्त खास आहे कारण आपलं हे पहिलं सीझन आहे बिग FM सोबत. सो एकदा जोरदार टाळ्या आमच्यासाठी पण. सो बिग मराठी एंटरटेनमेंट अवॉर्ड सीझन 3 चं हे ऑब्व्हियसली तिसरं सीझन आहे आणि दरवर्षी त्याला मोठं करण्याचा आपला प्रयत्न असतं. 3 वर्षाआधी ऑब्व्हियसली ही आयडिया सुचली होती आपल्या बॉसला, आमच्या बॉसला. आणि तिने असं ठरवलेलं की हे अवॉर्ड्स आपण स्टार्ट करूयात. त्यानंतर खूप लोकांनी भरपूर सारी मेहनत यामध्ये टाकलेली आहे. जसं की जयेश सर आहेत, नवीन सर आहेत, अख्खी टीम आहे. आणि मला असं वाटतं भरपूर मेहनत करून फायनली आपण 3rd सीझनला आलेलो आहोत. पॅन्डेमिकमध्ये स्टार्ट केलं होतं आणि पॅन्डेमिकमध्ये तर खूप जास्त डिफिकल्ट होतं, पण ऑर्गॅनिक 1 लाख वोट्स आलेले ते ऑर्गॅनिक त्यावेळी. आणि हे सगळे घरी बसून होते आणि टीव्हीवर ह्या सिरियल्स अविभाज्य घटक झालेला आहे आयुष्याचा. आणि त्यातच 2nd सीझनमध्ये सुद्धा तेवढाच मोठा प्रतिसाद. आणि यावर्षी बिग मराठी एंटरटेनमेंट अवॉर्ड सीझन 3 ला 2 लाख ऑर्गॅनिक वोट्स मिळाले. जोरदार टाळ्या प्लीज. या बात आहे. आणि वळूयात आपल्या पुढच्या कॅटेगरीकडे, विच इज बेस्ट सपोर्टिंग कॅरेक्टर मेल. आणि नामांकन आहेत योगेश केळकर फॉर पुरुषोत्तम गोखले प्रेमाची गोष्ट, विजय कुमार शिंदे ॲज दीपू मामा इन पिरतीचा वनवा उरी पेटला, विक्रम गायकवाड ॲज शुभंकर देवचाके इन छोट्या बायोची मोठी स्वप्न. आणि विजेते आहेत योगेश केळकर सर. आणि वी वुड लाइक टू कॉल अपॉन स्टेज विक्रमजीत बयाना, हेड ऑफ मार्केटिंग, बजाज अलियन्स जनरल इन्शुरन्स, डॉक्टर योगेश शिंदे, मम्मी अँड मी IBF सेंटर. बिग FMच्या टीममधनं वी वुड लाइक टू इन्व्हाइट ऑन स्टेज जिग्नेश गांधी, रिजनल सेल्स हेड फॉर वेस्ट. सपोर्ट किती गरजेचं आहे सगळ्यांना माहिती आहे. 2 शब्द सपोर्टबद्दल तुम्ही काय सांगाल? सगळ्यात जास्त सपोर्ट तुम्हाला कोणाकडून मिळतो? सगळ्यात जास्त सपोर्ट तर माझ्या फॅमिलीकडनं, कारण मी बाहेर उंडारतो आणि ती घर सांभाळते. आणि त्याच्यामुळेच आज या आळवावरच्या पाण्यावरती चाललेलं आहे सगळं. आणि आमच्या टीमचा सुद्धा, प्रेमाची गोष्ट ही आमची अख्खी टीम, त्यांचा सपोर्ट आहे, त्याच्यामुळे आज इथपर्यंत येऊन पोहोचलो. थँक्यू सो मच सर. आणि आपली पुढची कॅटेगरी आहे बिग सपोर्टिंग ॲक्ट्रेस फीमेल. आणि नॉमिनेशन्स आहेत पूर्णिमा दे ॲज मृण्मयी इन कुण्या राजाची गतुराणी, पूजा साळुंखे ॲज मीनाक्षी इन काव्यांजली, शैला कानेकर ॲज ललिता शिराळकर इन तुझं माझं सपान. आणि विजेती आहे पूर्णिमा डे ॲज मृण्मयी, कुण्या राजाची ग तू राणी. So we would like to call upon stage Mr. Kantilal G. Patel, founder Swastik Group, and Mr. Parshottam Patel, partner Prism City. Big FMच्या टीमकडनं we would like to call upon stage Jignesh Gandhi, regional sales head for West. Please स्टेजवर याल. आयुष्यातला सपोर्ट सगळ्यात मोठा कोणता? एक सांगायचं जे कठीण आहे, काय सांगशील? तुमच्या सगळ्यांचं प्रेम यामध्ये सगळेच येतील म्हणून मी म्हणेन की तुमच्या सगळ्यांचं प्रेम. येस. सो आपली पुढची कॅटेगरी कुठली आहे ती आय एम शुअर लोकांना कळलेलं असेल. बिग मोस्ट मेमोरेबल व्हॉइस ही आपली कॅटेगरी आहे. आणि आपले जे गेस्ट आहेत आपण सगळ्यात आधी त्यांना स्टेजवरती यायला रिक्वेस्ट करूयात. अतुल राजदान सर, प्लीज कम ऑन स्टेज. अतुल राजदान सर, चीफ मार्केटिंग अँड प्रोडक्ट ऑफिसर. सोबतच मिस दिशा मेडशिंगे, डायरेक्टर नमनम फूड्स कोल्हापूर. सध्या मॅम इथे नसतील तर आय वुड लाईक टू कॉल अपॉन मिस्टर कांतीलालजी पटेल, फाउंडर स्वस्तिक ग्रुप, अँड मिस्टर परशोत्तम पटेल, पार्टनर प्रिझम सिटी. बिग बेस्ट मेमोरेबल व्हॉइस इज वैशाली सावंत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया.
सरप्राईज आहे एवढंच सांगण्यात आलेलं. हे इतकं मोठं सरप्राईज असेल असं वाटलं नव्हतं. बिग FM, यू हॅव रिअली सरप्राईज्ड मी इन अ बिग वे. थँक्यू फॉर दिस. थँक्यू फॉर दिस ऑनर. रेडिओ आणि गायक यांचं नातं माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. त्यामुळे बिग FM मला आज पुरस्कृत करत आहे याचं माझ्यासाठी करिअरच्या आणि आयुष्याच्या या वळणावर असं कौतुक होणं हे माझ्यासाठी फार छान फिलिंग देत आहे. खूप पॉझिटिव्ह आहे, खूप प्रॉमिसिंग आहे. आणि कौतुकाच्या वर्षावात एखाद्याला न्हावून काढायचं म्हणजे कसं ते आत्ता मला आत्ता ती सगळं अनुभवलं मी तिथे बसून. आणि आमचे सगळे इंडस्ट्रीतले सगळे दिग्गज इथे उपस्थित आहेत, त्यांच्या उपस्थितीत आणि सर्व माझ्या श्रोत्यांच्या उपस्थितीत हा सन्मान होतो आहे. हे खूप छान फिलिंग आहे. थँक्यू फॉर दिस ऑनर. आणि 21 वर्ष तू मेन्शन केलंस. 21 वर्ष श्रोत्यांचं प्रेम लाभणं याला आईवडिलांची पुण्याई आहे असं मला नेहमी वाटतं की हे प्रेम, हे कौतुक आणि असे सोहळे आयुष्यात येणं याच्यासाठी एक स्पेशल भाग्य लागतं. सो आय एम हंबली आय कॅन से आय एम ऑनर्ड. थँक्यू. आणि असंच प्रेम करत राहा. जे काही आम्ही उद्योग करत असतो, सांगीतिक उद्योग करत असतो, ते सहन करायला बिग FM आहेच. पण पुनश्च एकदा हेच म्हणेन की रेडिओ हे माध्यम माझ्यासाठी फार फार महत्त्वाचं आहे. हे मी नेहमी म्हणत असते. एका गायकासाठी त्यांची ओळख खऱ्या अर्थाने रेडिओ करून देत असतं, आमच्या श्रोत्यांना आमच्यापर्यंत पोचवणं आणि वाईज वर्सा. तर ही किमया एक रेडिओ सातत्याने करत असतं. सो या निमित्ताने मी बिग FMच्या सर्व टीमला थँक्यू म्हणू इच्छिते. सर्व RJs जे 24 तास एका सतत असलेल्या ऊर्जेने कसं काय तुम्ही काम करत असता, त्या सतत त्या हाईपमध्ये राहणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. सो दिस इज अ नाईस अपॉर्च्युनिटी टू से थँक्यू टू ऑल ऑफ यू. आम्हाला आमच्या श्रोत्यांपर्यंत आत्तापर्यंत ज्या ऊर्जेने पोचवत आलायत तसंच कायम पोचवत राहा. थँक्यू बिग FM. तुला माहिती आहे का, मला ना काही काळापासून सगळीकडे तोच दिसतोय. उठता बसता खाता पिता झोपता सगळीकडे तोच दिसतोय. कोण दिसतंय तुला? म्हणजे असं काय झालं? एकदम प्रेमात पडली की काय? मी एकटीच नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या मुली पडल्यात. वाव. पण अरे असं ऍक्च्युअल मध्ये तो मला सगळीकडे दिसतोय. झिम्बा झिम्बा 2, ओले आले, श्रीदेवी प्रसन्न, हात से यार सगळीकडे. काय करायचं? अरे मग इथे मंचावर बोलवायलाच पाहिजे. ॲब्सोल्युटली. सो येस, त्याला आपण बोलूयातच. पण त्याआधी बिग FMचे नवीन तोशान, रिजनल मार्केटिंग साऊथ अँड वेस्ट इंडिया, मी यांना रिक्वेस्ट करेल प्लीज स्टेजवर या. आय वुड ऑल्सो रिक्वेस्ट पल्लवी जैन, MD कृष्णा डायग्नोस्टिक्स, डॉक्टर किरण ठाकुर, चेयरमैन लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड, टू कम अप ऑन स्टेज. सो हा एक स्पेशल अवॉर्ड आहे. आणि चेतना, या स्पेशल अवॉर्डचं नाव काय सांग? बिग परफॉर्मर ऑफ द इयर हा एक स्पेशल अवॉर्ड आहे आणि एका स्पेशल माणसाला तो अवॉर्ड जातोय. सिद्धार्थ चांदेकर. अरे आवाज येत का नाहीये मला? वर्षभरात इतके सगळे चित्रपट, बाहेर देशात सुद्धा चित्रपट, भारतात चित्रपट, ऊन किती आहे सगळ्यांना माहिती आहे. हा टॅन कसा यार रिमूव्ह करायचं काय सांगशील? टॅनच आहे आयुष्यभर. ते नॅचरल आहे. मी तुला उत्तर सुरुवातीलाच दिलं होतं. सिद्धार्थ चांदेकर बसलाय समोर. मला वाटतंय टॅन घालवायचा असेल तर AC मध्ये बसावं लागेल. तुम्ही जसे माईक समोर बसता दिवसेंदिवस, जी सगळ्यात अवघड गोष्ट आहे, तसं बसावं लागेल. पण असं नाही जात टॅन. मी तुला नंबर देतो एक डरमॅटचा, ती घालवून देईल तुला. छान. मी आता काय सांगणार? कसं वाटलं हा अवॉर्ड तू रिसीव्ह केलायस, परफॉर्मर ऑफ द इयर? भारी वाटतं यार. म्हणजे मला जेव्हा आय गेस हो मीच ती क्रश तुझी, क्रॅक क्रश. म्हणजे सगळ्या मुलींचा आवाज मिळून माझ्या एकटीचा एवढं सिद्धार्थ चांदेकर ओरडू शकते. पण जेव्हा मला फोन आला होता तेव्हा मी पहिल्यांदा त्यांना विचारलं की
खरंच तुम्ही मला अवॉर्ड देताय का, म्हणजे हो. का हा एक आत्ता रेडिओ शो चालू आहे आणि ज्याच्यावर माझं काहीतरी काही घडणार आहे असं मला वाटलेलं. पण जर का हे मिळालंय तर मला वाटतं आणखी मेहनतीनं काम करायला पाहिजे, मला आणखी जास्त दुपटीनं मला काम करायला पाहिजे. हा परफॉर्मर ऑफ द इयर जरी मी आत्ता असेल तरी जर का मोठं सुपरस्टारडम मला हवं असेल, मिळवायचं असेल तर पहिल्या रांगेत जे दिग्गज बसलेले आहेत त्यांच्यासारखं काम करायला पाहिजे आयुष्यभर. मग वर्षाताई असेल, निवेदिताताई असेल, अशोक मामा असतील, केदार सर असतील, त्यांनी जे सातत्यानं वर्षानुवर्ष सुंदर काम करत प्रेक्षकांचं मन ओळखत त्यांनी जसं काम केलंय तसं मला करायला पाहिजे. तर मला वाटतंय मी आणखी चांगला परफॉर्मर होईन. सो हे मिळालंय तर ह्याची मी ऊर्जा घेतो आणि आणखी सुंदर काम करत राहण्याचा प्रयत्न करत राहतो. सो आपली नेक्स्ट कॅटेगरी जी आहे ती परत एकदा स्पेशल कॅटेगरी आहे आणि कॅटेगरीचं नाव आहे पॉवर हाऊस ऑफ एंटरटेनमेंट. AV प्लीज. प्रिय अशोक मामा, मराठी रंगभूमी चित्रपटसृष्टीमधील आपल्या योगदानाबद्दल आपणास नुकताच महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आणि आपल्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला. 3.5 तासांच्या चित्रपटात कधी महाद्या खाटी, कधी धनंजय माने, कधी दादा दांडगे, विश्वास दाभोळकर, सदा खरे, इन्स्पेक्टर सर्जेराव शिंदे अशा अनेक भूमिका आपण साकारल्या. तुमच्या अभिनयाचा चाहता असणारा रसिक प्रेक्षक तुमच्या कौतुकाने सगळीकडे बोंबाबोंब मारत सुटायचा आणि तो आजही सुटतो आहे. प्रत्येक चित्रपटात तुम्ही केलेली भूमिका केवळ अफलातूनच. कधी विनोदी, कधी खलनायकाची आलटून पालटून केलेली भूमिका एकापेक्षा एक सरस आहे. तुम्ही पडद्यावर दिसताच प्रत्येक प्रेक्षक आवर्जून इतरांना वाजवा रे वाजवा म्हणत शिट्या आणि टाळ्यांचा प्रतिसाद देतो. एका छोट्याशा कुटुंबात आपला जन्म झाला आणि आपण कधी मुंबई ते मॉरिशस पर्यंत जाऊन पोचलात ते आम्हाला समजलंच नाही. आज या वयातही आपण कधीच आयत्या घरात घरोबा न होता तितक्याच ताकदीनं आणि मेहनतीनं रंगभूमीवर वावरताना अभिनयासाठी जीव ओतताना दिसतात. आज हजारो जोक्स आम्ही इंटरनेटवर पाहत, वाचत आणि ऐकत असलो तरी हा माझा बायको पार्वतीला आजही तोड नाही. नाटक, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट शिवाय हम 5 सारख्या हिंदी टीव्ही सिरियल अशा सर्वच ठिकाणी धूमधडाका लावणारे आपण खऱ्या अर्थाने चौकट राजा आहात. प्रेम करूया खुल्लम खुल्ला म्हणणाऱ्या मामांना निवेदिताजींची साथ मिळाली आणि आपलं शुभमंगल सावधान झालं. हेच माझं माहेर म्हणून निवेदिताजी आपल्या आयुष्यात आल्या आणि आपल्या सुखी संसाराची गंमत जम्मत सुरू झाली. कधी धीर गंभीर, कधी प्रेमळ, कधी विनोदी, तर कधी खलनायक. भूमिका कोणतीही असो, आपण अभिनयाच्या पैजेचा विडा उचललात आणि कळत न कळत एक एक मराठी रसिक प्रेक्षक तुमचा चाहता बनत गेला. शूटिंग दरम्यान तुम्हाला व्याख्या विख्खी बुख्खोची सुचलेली आयडियाची कल्पना जाम भारीच. मराठी चित्रपट सृष्टीत दिवसेंदिवस आपली लोकप्रियता वाढत असतानाच बेटी नंबर 1, कोयला, कर्ण अर्जुन, सिंघम यासारख्या बॉलिवूड मधील एकाहून एक अशा सुपरहिट चित्रपटातील आपली भूमिका नेहमीच लक्षवेधी ठरली. निशाणी डावा अंगठा, एक डाव धोबी पछाड, सख्खा भाऊ पक्के वैरी चित्रपटांची यादी तशी खूप मोठी आहे. मराठी रंगभूमी, मराठी चित्रपटसृष्टी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या अनेक दशकांपासून काम करणाऱ्या अशोकजींना मामा म्हणून ओळखलं जातं. यातील मामा केवळ नात्यातलाच नव्हे तर आमच्या मातीतला माणूस आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. इतिहासात शौर्य गाजवणाऱ्या सम्राट अशोकाला आम्ही नाही पाहू शकलो, मात्र आपल्या सहज सुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनय सम्राट अशोकजींना आम्हाला पाहता आलं याचा मात्र आम्हाला कायम अभिमान वाटेल. महाराष्ट्र भूषण अशोकजी सराफ यांना बिग FM परिवारातर्फे मानाचा मुजरा. काटा आला अंगावर खरंच.
अशोक मामा सध्या आपल्यासोबत नाही आहेत काही कारणास्तव. पण ऑफकोर्स आपल्यासोबत सध्या आहेत निवेदिता सराफ मॅम, आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करीन की त्यांच्या बिहाफमध्ये तुम्ही हा अवॉर्ड घ्या. पण त्याआधी आय वुड लाईक टू कॉल अपॉन स्टेज चीफ मार्केटिंग अँड प्रोडक्ट ऑफिसर अतुल राजदान, डॉक्टर सागर अँड डॉक्टर सारिका खांडेकर, मिस्टर अँड मिसेस रघुनाथ रामकर, डिरेक्टर IMAX हॉस्पिटल. प्लीज स्टेजवर याल. आणि मी रिक्वेस्ट करेन निवेदिता सराफ मॅम प्लीज स्टेजवर याल. मला आत्ता खूप भरून आलं आहे कारण खूप अवॉर्ड्स अशोकना मिळाली. सर्वप्रथम म्हणजे मी त्यांची बायको असण्याच्या आधी मी स्वतः त्यांची जबरदस्त फॅन आहे, खूप खूप मोठी फॅन आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने जे अशोकवरती प्रेम केलं आहे ना त्यासाठी आम्ही दोघंही खरोखरच खूप ऋणी आहोत. कारण एखादा कलाकार काम करत असतो त्या कामाचं अप्रिसिएशन होऊन ज्या रीतीने अक्षरशः भक्ती महाराष्ट्रातल्या लोकांनी अशोकची केली आहे. पण आजचा पुरस्कार हा जास्त कौतुकाचं का वाटतो, जसं मघाशी वैशाली म्हणाली तशीच माझ्यासाठी सुद्धा रेडिओ खूप जवळचा आहे. कारण माझी आई 45 वर्ष ऑल इंडिया रेडिओवर नोकरी करत होती. कामगार सभा असेल, गंमत जम्मत असेल, आपली आवड असेल, असे अनेक प्रोग्रॅम्स माझी आई रेडिओवरती करत होती. तर मला असं वाटतं अशोकच्या सासरचं हे कौतुक आहे. लोकांना माहेरचं कौतुक जसं प्रेमाचं वाटतं तसं सासरचं कौतुकसुद्धा प्रेमाचं वाटतं. आणि त्यासाठी हे अवॉर्ड आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, खूप महत्त्वाचं आहे, खूप घरचं आहे आणि खूप हृदयाजवळचं आहे. आणि आज सॉरी अशोक इथे येऊ शकले नाहीत, पण मी त्यांच्या वतीने अवॉर्ड स्वीकारते आणि त्यांच्या वतीने मी सगळ्यांचे खूप 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 आभार मानते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुम्ही इकडे आलात, तब्येत बरी नसताना तुम्ही इकडे आलात आणि तुम्ही म्हटलेलात की तुम्ही शब्द दिलाय तुम्ही याल. थँक्यू सो मच. मीन्स अ लॉट. दिस इज फॉर गायत्री. येस. स्पेशली ज्या तुझ्या बॉसला तू आत्ताच काहीतरी म्हणाला होतास, राईट? बेस्ट विलन. ओके, थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. सिरियल्स बद्दल बोलायचं तर मला असं वाटतं आपण सगळे मराठी लोक ज्या वेळेस आपण घरी जातो संध्याकाळी, काही असू दे जग इथलं तिथे झालं तरी मला असं वाटतं TV वरती मालिका चालू असतेच असते. मॅच जरी चालू असेल अगदी तरी मला असं वाटतं की ते शफल होत राहतं है ना. म्हणजे आमच्या घरी तर हे चालूच असतं, आई बहिणींचं असतं, बाबांचं माझं असतं. एक्झॅक्टली. सो या सगळ्या सिरियल्स खूप जास्त महत्त्वाच्या आहेत, महत्त्वाचा रोल कायम प्ले करतात. आणि मला असं वाटतं ॲक्ट्रेस, विलन किंवा मग सपोर्टिंग ॲक्टर्स असू, हे सगळेजण ज्यावेळेस एकत्र येतात आणि कमाल करतात त्यावेळेस एक अशी भारी सिरियल तयार होते. बेस्ट होतं का? आणि असंच काही कनेक्टेड आहे का आपल्या नेक्स्ट अवॉर्डशी? ॲब्सोल्युटली. बेस्ट सिरियल जी आहे बिग मराठी एंटरटेनमेंट अवॉर्ड सीझन 3 ची बेस्ट सिरियल. आणि नामांकन आहेत ठरलं तर मग, त्यानंतर काव्यांजली, अबोल प्रीतीची अजब कहाणी, आणि विनर आहे आम्ही लवकरच सांगू. पण त्याआधी वी वुड लाईक टू कॉल अपॉन स्टेज अतुल राजदान सर, दिशा मेघशिंगे, डिरेक्टर नमनम फूड्स कोल्हापूर, भारत ओसवाल फाउंडर बोथरे and membership and partnership at Jito Incubation and Innovation Foundation. कोण असेल विनर काय वाटतं? बेस्ट सिरियल कोणाचे काय गेसेस? ठरलं तर मगला मिळतंय बेस्ट सिरियल. and I would like to call upon stage सुचित्रा बांदेकर ताई, प्लीज come upon stage. थँक्यू बिग FM. एकतर तुम्ही आमचं एवढं छान मनोरंजन करत असता, कारण सतत आम्ही प्रवासात असतो आणि आदेश तर तुम्हाला माहिती आहे की सततच प्रवासात असतो, तर त्याला तुमचीच साथ असते. एवढे छान छान गाणी तुम्ही आम्हाला ऐकवता आणि एवढं छान मनोरंजन करता, त्याबद्दल आधी थँक्यू. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांच्यात ती लोकप्रिय आहे हे मला फार बरं वाटतं आहे. सो थँक्यू सो मच.
सो स्पेशल व्यक्तींना पण बोलवायचं आहे आता. छत्रपती संभाजीनगरचे बडे नवाब आरजे श्रेयस आणि सोलापूरची आरजे पल्लवी. ओव्हर टू यू गाइस. बिग मराठी एंटरटेनमेंट अवॉर्ड पर्व 3, ज्यामध्ये ह्या वर्षी बेस्ट खलनायक यासाठी नामांकन आहेत. पिंकीचा विजय असो मालिकेतील गजराज या भूमिकेसाठी सुनील तावडे सर. काव्यांजली या मालिकेसाठी विश्वजीत अर्थात पियुष रानडेजी आणि गाथा नवनाथाची या मालिकेसाठी गुरुआई अर्थात मिलिंद शिंदेजी. आणि मी आता स्टेजवरती पाचारण करेल रीजनल सेल्स हेड फॉर वेस्ट जिग्नेश गांधी सरांना. जिग्नेश सर आप प्लीज स्टेज पर आइएगा. आणि त्यानंतर मिस्टर आनंद मोटे क्लस्टर डायरेक्टर मणिपाल हॉस्पिटल, परमेश्वर दास डायरेक्टर ऑफ मणिपाल हॉस्पिटल खराडी आणि त्यांच्या बरोबरच किशोर वैद्यजी रिस्पॉन्स ॲडव्हर्टिजमेंट. आता महत्वाची गोष्ट की यंदा बिग मराठी एंटरटेनमेंट अवॉर्ड पर्व 3 ज्यामध्ये बेस्ट खलनायक आहेत त्याचे विजेते आहेत. तुला विजेता म्हणायचे का? पुण्यात आहेस तू, थोड्या थोड्या चुका पण काढल्या जातात. व्याकरणाच्या चुका पुण्यात निघतात पण मी पुण्यात आहे म्हणूनच म्हणतोय की विजेते आहेत. कारण यंदा आम्ही एक नाही तर 2 विजेते तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहोत. नामांकन आपण पाहिली आणि या बेस्ट विलन साठी आपण सर्वप्रथम सन्मानित करणार आहोत पिंकीचा विजय असो या मालिकेतील गजराज अर्थात सुनील तावडे सरांना. बेस्ट खलनायक पहिले विजेते सुनील तावडे सर. पिंकीचा विजय असो या मालिकेतील गजराज या भूमिकेसाठी. आपल्या बरोबर यंदा 2 विजेते असणार आहेत. 2 खलनायक असणार आहेत. राईट. तर त्यासाठी आता मी पुन्हा मंचावरती आमंत्रित करेन मिस्टर शंतनू देशपांडे आणि मिसेस ललिता देशपांडे, मॅनेजिंग डायरेक्टर मॅरीगोल्ड बँक्वेट्स अँड कन्व्हेन्शन्स, जो आता अतिशय सुंदर सोहळा आपण इथे अनुभवतो आहोत मॅरीगोल्ड मध्ये. आणि मला असं वाटतं की ह्यापेक्षा सुंदर व्हेन्यू आपल्याला मिळालाच नसता. थँक्यू सो मच सर. मॅरीगोल्ड बँक्वेट्स अँड कन्व्हेन्शन्स इज द मोस्ट प्रेस्टिजियस अँड एलिगंट ॲड्रेस ऑफ पुणे विथ stunning banquets and open lawns accommodation, every kind of celebration with luxury and comfort. तर महत्वाचा मुद्दा आता हा दुसरा खलनायक कोण आहे. तर जोरदार टाळ्यांनी आता स्वागत करूयात आपल्या पुढच्या विजेत्याचं. काव्यांजली मालिकेतील विश्वजीत अर्थात पियुष रानडे. मी आता मान्यवरांना बसण्याची विनंती करेन पण दोन्हीही आमचे विजेते आहेत. मला बोलायचं आहे. सुरुवातीला बिग मराठी एंटरटेनमेंटचे खूप खूप आभार ज्यांनी मला हे पारितोषिक दिलं. आणि हे अवॉर्ड मी ज्या बाईमुळे आज मी इथे आहे. वा. आणि सगळ्यांना माहिती आहे की ज्या बायकोने मला सांभाळून घेतलं इतकी वर्ष, वा, म्हणजे सगळ्यांना पटलं असेल, तर त्या पत्नीबरोबर मी हे माझं अवॉर्ड शेअर करू इच्छितो. वा, प्लीज. आणि नेहमीसारखं जोरदार टाळ्यांनी स्वागत करा माझ्या नक्की स्वागत करूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण. माझ्या नायकाला त्यांनी खलनायक म्हणून अवॉर्ड दिलं. सगळ्यात आधी ऑफकोर्स बिग मराठी एंटरटेनमेंट खूप खूप धन्यवाद. आणि माय लेडी लक इज विथ मी. इट्स युअर बर्थडे. सो प्लीज कम ऑन द स्टेज. प्लीज 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 बी देअर. प्लीज प्लीज. वाढदिवस तिचा गिफ्ट मला मिळालं आहे. वा. सो आय थिंक ॲक्च्युली मी खूप 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 थँक्यू सुरुची. मी खूप ग्रेटफुल आहे सुरुचीला कारण जस्ट लग्नाला काही महिने झाले आणि मला अवॉर्ड मिळाला. सो आय एम व्हेरी थँकफुल टू यू. खलनायक झाले, आता वेळ आहे खलनायिकांची बरं का. राईट. कारण त्या महत्त्वाच्या भूमिका प्रत्येक सिरियलमध्ये बजावत असतात आणि ज्यांना नामांकन मिळालेली आहेत बिग मराठी एंटरटेनमेंट अवॉर्ड्सच्या या 3ऱ्या पर्वात
बेस्ट खलनायिका विभागातली नामांकनं. शुभ विवाह मालिकेतली रागिणी अर्थात विशाखा सुभेदारजी. काव्यांजली या मालिकेतली सुनंदा म्हणजेच श्रद्धा साटमजी. आणि अबोल प्रीतीची अजब कहाणी मालिकेतली यामिनी सराफ अर्थात दीप्ती केतकरजी. क्या बात है. आणि हे अवॉर्ड प्रेझेंट करण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करेन लीड बिझनेस ग्रोथ पुणे अँड वेस्ट अँड रिजनल बिझनेस डायरेक्टर नॉर्थ वन कावेरी नांगियाजी. लोपामुद्रा हॉस्पिटलचे डॉक्टर अवधूत बोदमवारजी. मी आपल्याला विनंती करेन आपण स्टेजवरती यावं. त्याबरोबरच सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट सेक्रेटरी जनरल मिस्टर सुहास फडणीस आपणही मंचावरती येऊन आम्हाला उपकृत करावं. फडणीस सर, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस. आणि खलनायिका आहे गोड बर का, गोड. अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेतली यामिनी सराफ अर्थात दीप्ती केतकरजी अर्थात दीप्ती ताई. अशी गोड खलनायिका आपल्याला पाहायला मिळते. काय सांगशील दीप्ती ते? सगळ्यात आधी बिग मराठी एंटरटेनमेंट अवॉर्ड्सचे खूप खूप आभार. अजय मयेकर आणि संदीप जाधव यांचे खूप आभार की दे थॉट दॅट आय एम वर्थ इट की मी एक खलनायिका करेन. नेहमीच मला काहीतरी वेगळं करायला आवडतं. माझी म्हणजे मी मालिका बऱ्याच केल्या आहेत पण मी नेहमी थांबते एका वेगळ्या रोलसाठी आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोचतं. ही पावती आहे, ही पोच पावती आहे आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांचे खूप खूप आभार. आणि त्यानंतर आणखीन एक जे पुढचं अवॉर्ड आहे त्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करेन मिस्टर रोहिदास गवारे सेल्स अँड मार्केटिंग हेड यशदा रियाल्टी आणि रोशन चिकने पूजा कम्युनिकेशन्स. पुढची खलनायिका जिला अवॉर्ड मिळतोय शुभ विवाह मालिकेतली रागिणी अर्थात विशाखा सुभेदारजी. फॅन्टॅस्टिक. काही कारणास्तव विशाखाताई इथे आलेली नाहीये पण तिने मेसेज आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. या अवॉर्डसाठी माझी निवड केली त्याबद्दल तुम्हा रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. थँक्यू बिग FM आणि थँक्यू बिग मराठी एंटरटेनमेंट अवॉर्ड्स पर्व तिसरे. थँक्यू योगेश केळकरजी विशाखा त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारतायत. बाई पण भारी देवा, बाई पण भारी ग. हिच काय मध्येच गॉगल हा ट्रेंड आहे का? नऊवारी नेसली नाहीये फक्त मी. हा ट्रेंड आहे बरं का. काय पिक्चर गाजला होता माहिती तुम्हाला? माझ्या घरातल्यांना 4 वेळा बघायला नेला मी. काय सांगतेस? 4 वेळा. वा वा वा, क्या बात आहे. आणि आता कुठे असेल ना बघायला आपण जिथे कुठे लागला असेल तिथून पण नेणार आणि 5 वेळा हे सर्कल पूर्ण करणार. क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक. येस येस, जबराट पिक्चर आहे. तर मला असं वाटतं की हा अतिशय सुंदर चित्रपट बाई पण भारी देवा ज्यासाठी आपण काही मान्यवरांना बोलवणार आहोत पण तत्पूर्वी मी विनंती करेन पुन्हा एकदा नॅशनल प्रोग्रामिंग हेड बिग FM गीतिका जोहरी प्लीज बी ऑन स्टेज. आणि त्याचबरोबर डिरेक्टर ऑफ रोहन बिल्डर्स पूजा भागवतजी प्लीज वेलकम. आणि त्याचबरोबर MCCIA चे मिस्टर प्रशांत जोगळेकर. प्रशांत सर, इफ यू आर देअर प्लीज जॉइन अस. बाई पण भारी देवा या चित्रपटासाठी आपण खास हा एक स्पेशल पुरस्कार इथे जाहीर करतो आहोत बिग मराठी एंटरटेनमेंट अवॉर्ड पर्व तिसरे मध्ये. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया ज्यांना बायकांच्या मनातलं कळतं असे दिग्दर्शक केदार शिंदे सर. प्लीज स्टेजवरती यावं. केदार शिंदे. त्यानंतर याच पिक्चर मध्ये माझं नाव घेतलेल्या पल्लवी हे नाव असलेलं आणि कॅरेक्टर असलेलं सुचित्राताई बांदेकर यांना विनंती करते त्यांनी स्टेजवरती यावं. पियुष सर आणि सुरुचीजी आपल्याला परत पाचारण करण्यात आलेलं आहे स्टेजवरती. सुचित्राताई, मला प्रश्न विचारायचा आहे. बाई पण भारीच असतं, ते भारी असतं का भारी असतं? म्हणजे भारी का भारी? तुझा अनुभव सांग. आता इथे जमलेल्यांना आम्हाला दोघींना बघून काय वाटतंय? भारीच असतं. मग असं पण भारी असतं. आणि ते आणि शिंदेना विचारा, शिंदे सांगतील किती भारी आहे ते.
बाई पण भारी देवा हा खूपच एक वेगळा अनुभव आमच्या सगळ्यांसाठी होता. मगाशी या बोलल्या की बायकांच्या मनातलं कळतं. नाही, अशीच बायको असते माझी, सेम अशी. आणि तिचं असं म्हणणं आहे बायकोच्या मनातलं कळत नाही, त्याचं काय करायचं. नुसत्या बायकांच्या मनातलं कळून उपयोगाचं नाही. आता त्यावर पिक्चर बनवूया, पण तुमच्या बायकोच्या मनातलं कळणारा पिक्चर. मला कुठून तरी बायकांपासून जरा लांब जाऊ द्यात. स्वामींकडे प्रार्थना आहे की वेळोवेळी मी या सगळ्यांबरोबर सतत काम करत राहीन आणि काही लोकांबरोबर काम करण्याचं राहिलं आहे आणि ते लवकरात लवकर पूर्ण होईल. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच हा निरोप मी स्वामींपर्यंत पोहोचवेन. सोलापूरला सोलापूरला जाता नक्की नक्की. वळूयात आपल्या पुढच्या कॅटेगरीकडे, विच इज बिग बेस्ट फॅमिली. आणि त्यासाठी मी स्टेजवर इन्व्हाइट करेन राहुल सुपारे, रिजनल हेड झी मीडिया ग्रुप, जयेश पाटील, क्लस्टर हेड महाराष्ट्र, संजय पाटील, डिव्हिजनल LPG सेल्स हेड पुणे IDO, अँड चंचल किसले प्रसाद, डेप्युटी जनरल मॅनेजर रिटेल सेल्स पुणे डिव्हिजनल ऑफिस. प्लीज कम अप ऑन स्टेज. नॉमिनेशन्स आहेत ठरलं तर मग, त्यानंतर पुरोहित फॅमिली फ्रॉम रमा राघव, देवचाके फॅमिली फ्रॉम छोट्या बायोची मोठी स्वप्न. ठरलं तर मग सुचित्राताई. खूप खूप धन्यवाद. पण ना मला हे आता सर्वोत्कृष्ट फॅमिलीचं अवॉर्ड मिळालेलं आहे. सो माझ्याबरोबर माझ्या 3 जावा आहेत, म्हणजे आदेशच्या 3 वहिनी आहेत. तर मी त्यांना स्टेजवरती बोलवते हे परिवार अवॉर्ड घ्यायला. आणि आपली पुढची कॅटेगरी आहे बेस्ट जोडी. जोडी, आपली जोडी काय वाटतं कशी आहे? सगळ्यांना विचारायचं का? विचार. कशी वाटली आमची जोडी? हा फक्त बिग एफएमचा आवाज आहे, तुमचा आवाज येत नाहीये. प्लीज कशी वाटली आमची जोडी आजची? खोटं खोटं हो बोलून टाका. चला, धन्यवाद. ओके, मला असं वाटतं जोडी ना खूप मोठा रोल प्ले करतो. जसं सेल्स आणि मार्केटिंगची, सेल्स आणि प्रोग्रामिंगची ती पण. ते बॅकस्टेजचं नंतर बघूयात आपण काय असतं ते. पण येस, जोड्या खूप मोठा रोल प्ले करतात. आणि बेस्ट जोडीचे नामांकन आहेत जुई गडकरी आणि अमित भानुशाली फॉर ठरलं तर मग, ऐश्वर्या शेटे आणि निखिल दामले फॉर रमा राघव, जान्हवी तांबट आणि अजिंक्य राऊत फॉर अबोल प्रीतीची अजब कहाणी. आणि विनर अनाउन्स करण्याआधी आम्ही स्टेजवर बोलू इच्छितो आशिष पंचवटिया, एरिया हेड ROM, प्रज्ञा गोरे अँड किरण देशपांडे, डिरेक्टर अँड चॅनल पार्टनर स्मिता हॉलिडेज. आणि मी पुन्हा आमंत्रित करतो त्यांनाच. काय वाटतं कोण जिंकलं असेल? काय वाटतं? आपल्याला तर माहिती आहे, सगळ्यांना सांगायची वेळ झालेली आहे. बेस्ट जोडी बोलून टाक्या, किती सस्पेन्स ठेवणार. जुई गडकरी आणि अमित भानुशाली फॉर ठरलं तर मग. सुचित्राताई या, प्लीज स्टेजवर या. आता निवेदिता ताईंसाठी स्पेशली मी आमंत्रित करतो मंचावर आमचे जयेश पाटील, त्याचबरोबर जयेश पाटील पल्लवी जैन मॅम, MD कृष्णा डायग्नोस्टिक्स, सोबतच डॉक्टर किरण ठाकूर, चेअरमन लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आणि आता आपण फेलिसिटेट करूयात निवेदिता ताईंना. ताई प्लीज मंचावर, तुमचं स्वागत. फार चांगला कार्यक्रम आहे आणि सगळे मराठी कलाकार आलेले आहेत, तेच तुमचं यश आहे. आणि अशोक मामा हे आमचे बेळगावचे आहेत, त्यांचे वडील आणि आजोबा सराफ गल्ली राहत होते. एक नातं आहे आमचं वेगळं. आपली पुढची कॅटेगरी आहे बेस्ट टायटल सॉन्ग. आणि
त्यासाठी आय वुड रिक्वेस्ट प्रतीक घाटे, हेड ऑफ मीडिया, बजाज ऑटो लिमिटेड, टू प्लीज कम अप ऑन स्टेज. आणि बेस्ट टायटल सॉन्गसाठी नॉमिनेशन्स आहेत लक्ष्मीच्या पावलांनी, सिंधुताई माझी आई आणि तुझं माझं सपान. विनर फॉर बेस्ट टायटल सॉन्ग आहे तुझं माझं सपान. आय वुड लाईक टू कॉल जोरदार टाळ्या एकदा. श्रीनाथ म्हात्रे सर मंचावर या. थँक्यू सो मच. वळूयात आपल्या पुढच्या कॅटेगरीकडे, विच इज बिग बेस्ट नॉन फिक्शन शो. आणि सगळ्यात आधी आय वुड लाईक टू कॉल अपॉन स्टेज आशिष पंचमटिया, एरिया हेड, रेस्ट ऑफ महाराष्ट्र. प्रसाद मोगे, सिनियर मार्केटिंग मॅनेजर, एंड्रेसिल स्टील इंडिया अँड कम्युनिकेशन. आणि बेस्ट नॉन फिक्शन शोचे नॉमिनेशन्स आहेत सूर नवा ध्यास नवा आणि आता होऊ दे धिंगाणा 2. आणि विजेते आहेत सूर नवा ध्यास नवा. आणि इंद्रनील कामतला मी रिक्वेस्ट करीन, प्लीज स्टेजवर ये आणि हा अवॉर्ड तू स्वीकार. इंद्रनील. टायटल सॉन्ग आपण कंटिन्युअस गात असतो. आता आमचंही बिग एफ एमचं एक गाणं आहे, जिंगल TOH म्हणतो याला, टॉप ऑफ द आर 95 बिग एफ एम. एक टायटल सॉन्ग व्हॉट यू थिंक किती गरजेचं आहे जेव्हा प्रत्येकाच्या मनामनात ते घर करतं? खरं तर पहिल्यांदा तेच असतं जे प्रेक्षकांपर्यंत पोचतं. सो टायटल सॉन्ग ही अशी गोष्ट आहे जी प्रेक्षकांच्या मनात सर्वप्रथम घर करतात. सो ते खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. पुढची कॅटेगरी जी आहे ती परत एकदा स्पेशल कॅटेगरी आहे. आणि सुंदरता, डान्स, ऍक्टिंग सगळं एकत्र तो असतं ना, एक शब्द असतो यात, तो सगळं असं परफेक्ट. खूप जुना झाला ना परफेक्ट, नेहमीच म्हणतो सगळं सर्व गुण संपन्न, ते ठीक आहे. एव्हरग्रीन. एव्हरग्रीन, हा एव्हरग्रीन हा शब्द असा परफेक्ट फिट होतो. प्रिय वर्षाजी, मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि सिरियल्सच्या जगतात अनेक दर्जेदार कलावंत होऊन गेलेत, सध्या आहेत आणि यापुढेही असतील. यापैकी बोलके डोळे, उत्तम शब्दोच्चार, दर्जेदार अभिनय, दिसायला बोल्ड आणि ब्युटिफुल असणाऱ्या वर्षाजी उसगावकर या एव्हरग्रीन अभिनेत्री आहेत. आपल्या एकपात्री अभिनयाने देशभरात नव्हे तर संपूर्ण जगात ज्यांची ख्याती पसरली होती अशा साक्षात लक्ष्मण देशपांडे यांच्याकडे आपण नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. ब्रह्मचारी नाटकातून आपण मराठी रंगभूमीवर पदार्पण केलं. या नाटकाच्या रूपाने एक अतिशय सुंदर, बोल्ड आणि तितकीच उत्तम अभिनयाची जाण असणारी अभिनेत्री मराठी रसिक प्रेक्षकांना मिळाली. आपल्या अभिनयातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या वर्षाजी आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. सदाबहार आणि चिरतरुण व्यक्तिमत्व असणाऱ्या वर्षाजींना बिग FM परिवाराकडून मानाचा मुजरा. सो बिग बेस्ट एव्हरग्रीन परफॉर्मर. आणि ते देण्यासाठी आम्ही स्टेजवर आमंत्रित करू इच्छितो अतुल राजदन, चीफ मार्केटिंग अँड प्रोडक्ट ऑफिसर, डॉक्टर आनंद देशपांडे, देशपांडे आय हॉस्पिटल, मिस्टर सलीम देवाली, इंटर ट्रेड, आणि डॉक्टर किरण ठाकूर, चेअरमॅन लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आणि वी वुड लाईक टू कॉल अपॉन स्टेज बिग बेस्ट एव्हरग्रीन परफॉर्मर वर्षा उसगावकर मॅम. प्लीज. खरोखर खूप हर्ष झालाय, खूप आनंद झालाय. पारितोषिक हे कुणाला नको असतं, कुठल्या कलाकाराला नको असतं. प्रत्येक कलाकार हपापलेला असतो पारितोषिकासाठी, आणि ते पारितोषिक इतकं वजनदार जेव्हा असतं तेव्हा तर तो आनंद गगनातच मावत नाही. माझा आनंद गगनात मावेना अशी एक कविता होती, एक गाणं होतं. तशी माझी आज
मानसिक स्थिती झालेली आहे. मनोरंजन हे सुद्धा अत्यंत पुण्याचं काम आहे असं मी म्हणेन. आणि मी परमेश्वराची अतिशय ऋणी आहे. जे स्वप्न मी पाहिलं ते स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी हातभार लावला, तुम्ही सगळ्यांनी हातभार लावला. गंमत जम्मत ह्या पहिल्या माझ्या चित्रपटातून मी तुमच्या हृदयात कदाचित प्रवेश केला, म्हणूनच आज मी इथे आहे. आणि ह्या अवॉर्डनी मला आज आठवण करून दिली की मी आहे, मी शाश्वत आहे. तसंच इंडस्ट्रीने मला शिकवलं, यू हॅव टू एज ग्रेसफुली इवन ऑन सेल्युलॉइड. तर थँक्यू सो मच. जसं मगाशी सुचित्रा म्हणाली, खरोखर रेडिओचं माध्यम फार मोठं आहे. ते आपल्याला सतत अविरत जी बडबड तुम्ही करता, म्हणजे मी त्याला म्हणेन अखंड बडबड, पण ती इतकी सुंदर असते. तुमचे असे शब्द वाहत जातात, ते सोपं नाही आहे. सूत्रसंचालन करणं, कुठेही तो धागा तुटता कामा नये. आणि अशा पद्धतीने तुम्ही बोलत जाता, जसा एखादा झरा वाहतो तसं तुम्ही वाहत असता. त्याबद्दल तुमचं विशेष अभिनंदन. अभिनय हाच माझा प्राणवायू आहे आणि त्याच्यासाठीच मी जगत होते, जगते आणि यापुढेही जगेन. आणि आता वळूयात आपल्या नेक्स्ट कॅटेगरीकडे, विच इज बेस्ट मेल. नॉमिनेशन सांगायचे पहिले चेतना आपण मंचावर आमंत्रित करूयात. सगळ्यात आधी तर गीतिका जोरी, नॅशनल प्रोग्रामिंग हेड मॅम. स्वप्नील शाह, मुकुलिका शाह, डायरेक्टर ज्योतिचंद भाईचंद ज्वेलर्स. मिस्टर सचिन सेगावकर, स्ट्रॅटेजिक पार्टनर कन्सल्टंट फ्रॉम थिंक UX. प्रदीप हलसगीकर सर, सोलायोग ॲडव्हर्टायझिंग. नॉमिनेशन्स आहेत अभिषेक रहाळकर ॲज सार्थक इन मन धागा धागा जोडते नवा. इंद्रनील कामत ॲज अर्जुन इन फिरतीचा वनवा उरी पेटला. अजिंक्य राऊत ॲज राजवीर सराफ इन अबोल प्रीतीची अजब कहाणी. आणि विनर्स आहेत विनर्स. अवॉर्ड विभागला गेला आहे आणि तो 2 लोकांमध्ये विभागला गेला आहे. सगळ्यात पहिले आय वुड लाईक टू कॉल इंद्रनील कामत. एकदा जोरदार टाळ्या प्लीज. बेस्ट मेल कॅरेक्टर. एकदा जोरदार टाळ्या प्लीज. कॉंग्रॅच्युलेशन. ऑल्सो दुसरं अवॉर्ड जे आहे ते प्रदान करण्याआधी आय वुड लाईक टू कॉल अपॉन स्टेज सचिन पाटील अँड अजय मोरे, सुनिका ॲडव्हर्टायझिंग. मिस्टर जितेंद्र चौधरी, CFO. मिस्टर राहुल मेमाने, प्रोजेक्ट इन्चार्ज फ्रॉम प्रसन्न डेव्हलपर्स. प्लीज स्टेजवर याल. सोबतच सचिन पाटील आणि बिग बेस्ट मेल कॅरेक्टर अजिंक्य राऊत. एकदा जोरदार टाळ्या प्लीज. Thank you for not just accepting but appreciating these efforts. So thank you so much. आणि मी आता जाणार आहे कामत साहेबांकडे. इंद्रनील कामत. पोतडी प्रोडक्शनचे खूप आभार मानेन की त्यांनी मला ही भूमिका करायला दिली, संधी दिली. विनोद दादा असेल, निखिल सर असतील आणि पूर्णच फिरतीचा वनवा उरी पेटलाची टीम, त्यांना हा अवॉर्ड डेडिकेट करेन. थँक्यू सो मच. सो आता वळूयात आपल्या पुढच्या कॅटेगरीकडे, विच इज अगेन बाय द वे ॲडीची खूप जास्त फेवरेट कॅटेगरी आहे का? या. ओके. सो नेक्स्ट कॅटेगरी आहे बिग बेस्ट फीमेल कॅरेक्टर. आणि आय वुड लाईक टू कॉल अपॉन स्टेज अतुल राजधन, चीफ मार्केटिंग अँड प्रोडक्ट मॅनेजर. डॉक्टर किशोर अँड सुनीता पंडित, ओनर गायने वर्ल्ड IVF हॉस्पिटल. वंदना मुळे, केसरी टूल्स अँड ट्रॅव्हल्स. नॉमिनेशन्स आहेत ऐश्वर्या शेटे फॉर रमा इन रमा राघव. तेजश्री प्रधान फॉर मुक्ता इन प्रेमाची गोष्ट. प्राजक्ता चव्हाण ॲज प्राजक्ता शिराळकर इन तुझं माझं सपान. आणि विजेती आहे मीच म्हणणार आहे ऐश्वर्या शेट. एकदा जोरदार टाळ्या प्लीज गाईज. बिग बेस्ट फीमेल कॅरेक्टर ऐश्वर्या शेटे फॉर हर रोल ऑफ रमा इन रमा राघव.
खूप गोड दिसतेस, खूप छान दिसतेस. सगळे तुझ्याकडे बघत होते सुद्धा, बघत राहतील सुद्धा. हा अवॉर्ड तू आज जिंकलीस, काय सांगशील? खरंच मला खूप छान वाटतं आहे आयडी. मी खूप हॅपी आहे कारण माझी पहिलीच मालिका ॲज अ लीड आणि पहिलं अवॉर्ड बिग मराठी एंटरटेनमेंट अवॉर्ड्सचे खरंच मी खूप आभार मानते. कलर्स मराठीचे आभार मानते. खरंच आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. शब्द नाही आहेत माझ्याकडे. आय वुड लाईक टू थँक यू एव्हरीवन. आज तुम्ही इथे आलात. बिग मराठी एंटरटेनमेंट अवॉर्ड सीझन 3 एवढूच आणि तो इथपर्यंत हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. आय वुड लाईक टू थँक एव्हरीबडी फॉर दिस. बिग FM done.